दवाखान्यात गेल्यावर आपले पोट्टे असे मार खायचे कामं करतील याचा कधी विचार नाही केला तर बा मी ना. तर चला मग सांगतो तुम्हाला असं काय झालं तर. पण थांबा थांबा, असं अर्ध्यातून पाहायची मजा नाही येते. ते सगळं काही तुम्ही सुरुवातपासून पहा, मग त्यातलं तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग बुलढाण्याची पब्लिक कशा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र भावना. तर आजचा विषय असा आलता भाऊ की रात्री आपली तब्येत वेगळी तर बा, तर आपल्या दोन आतंकवादीला फोन लावला की आपल्याला दवाखान्यात जालात म्हटलं. अरे आपण तर दवाखान्यात जाऊ, पण याचा विषय काय झाला माहिती का तुम्हाला? याचा विषय चला भाऊ, यंदा इलेक्शनला उभं राहायचो, कायचं इलेक्शन असो, यंदा निवडून आलोच पाहिजे म्हणतात भाऊ. किती खर्च होऊ द्या, पाहिजे मग आपल्या दोन माणसं इकडे. त्याचे दोन चार शब्द ऐकून आपण पोचलो बा दवाखान्यात. तर चला मग आता अंदर जाऊन पाहू काय म्हणतात डॉक्टर. तर दवाखान्यात याचा फक्त बहाणा होता, आपल्याला दुसरंच काम होतं वाटतं. आपण तर खरकास्त हे टेप आणण्यासाठी गेलो बा दवाखान्यात. तसे देत नाहीत भाऊ, चोरून आणल्याशी मिळणे, पण आपल्या गड्यानं चोरून आणलं अशा ठिकाणी की तुम्ही विचार बी करू शकत नाही रे भाऊ. आता हा टेप आणला म्हटलं भाऊ, तर एका जवळ ठेवला म्हणजे हा पसला. मी आतलं एक काम करा भाऊ, आपण कापून मध्ये तिघाईत वाटून टाकू. त्या आरीन काही कापल्या जाय नाही रे भाऊ, डायरेक्ट मशीन लावली कापून टाकलं. ते टेप तर आपण तिघाईत वाटून घेतली रे बा. मस्त घरी आलो, घरी घेऊन गोया गिया घेतल्या, जेवण घेऊन केलं, मस्त अर्धा एक घंटा झोप घेतला रे बा. पण हा ऋतू कोणता आहे मला ते समजून नाही राहिलं रे भाऊ, की उन्हाळा आहे की पावसाळा आहे की हिवाळा आहे. निरा पाणी चालूच आहे भाऊ. चला मग पोट्टो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तदलं तुमच्या भावाला फॉलो करून टाका.